अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्थ धान्य दुकानदार महासंघ आदर्श राशन दुकानदार संगठना और ऐसे पूरे महाराष्ट्र के सभी संगठनों की तरफ से आज कलेक्टर ऑफिस के सामने एक दिन का धरने आंदोलन शुरू किया गया है। उनकी मांग है कि केवाईसी का उनको मुबादला मिलना चाहिए, उनका कमीशन में उनकी वाड़ होना चाहिए, कमीशन मिलना चाहिए और सभी जितने भी ग्राहक हैं सभी को धान्य मिलना चाहिए, अनाज मिलना चाहिए और अनाज के जो बोरियां होती है वो सही से तोलकर मिलना चाहिए, वो सही पूरे 50 किलो की होना चाहिए। ऐसे इनके इन मांगने को लेकर आज कलेक्टर ऑफिस के सामने DN पाटिल महाराष्ट्र के अध्यक्ष, इनके अध्यक्ष में आज पूरे आंदोलन शुरू किया गया है। अगर आज इनकी मांग को लेकर कलेक्टर कुछ डिसीजन लेते हैं तो ठीक, वरना आने वाले 8 तारीख से मुंबई में आज़ाद मैदान पर ये लोग सब धरने आंदोलन करने वाले हैं। कई सालों से इनकी मांग है कि वह हमारी जो है कमीशन में वाड़ की जाए और कमीशन टाइम हमें दिया जाए। इस तरह की मांग को लेकर ये हर बार आंदोलन करते हैं पर शासन इनके तरफ कोई ध्यान नहीं है शासन का। अब देखना ये है कि इन्हें क्या इंसाफ मिलता है। ये लिखा हुआ है कमीशन के पैसे दर महीने के 5 तारीख तक खाते में जमा होना चाहिए। ये इनकी मांग है। कमीशन में वाड़ होना चाहिए। अनाज जो है गोडाउनों से जो निकलते हैं थैले वो पूरे 50 किलो के होना चाहिए। ऐसे ये मांग को लेकर के ये आज जोरदार आंदोलन कलेक्टर ऑफिस के सामने कर रहे हैं। अब देखना ये है सरकार क्या इनकी मांग को पूरी करती है या फिर आने वाली 8 तारीख को इनको आज़ाद मैदान मुंबई में आंदोलन करने की नौबत आती है। सर, आज पुन्हा आपण स्वस्त धान्य दुकानदारातर्फे आंदोलन करत आहात, आपल्या जुन्याच मागण्या काय सांगा? 10 जानेवारी 2024 ला या राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री माननीय छगनजी भुजबळ साहेब यांच्याशी आमची बैठक झालेली होती। त्यावेळी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं होतं की तुम्हाला 50 रुपये कमिशन आम्ही वाढ करण्याचे विचारधीन आहोत। हा पहिला मुद्दा त्यांनी मान्य केलेला होता। त्यानंतर त्यांनी जे शासकीय गोदामातून आम्हाला जे धान्य कमी येतं पर गोणीमध्ये आम्हाला कमीत कमी 2.5 ते 3 किलो 50 किलोच्या गोणीमागे धान्य कमी येतं, म्हणजे पर क्विंटल आम्हाला 4 ते 5 किलो धान्य कमी येतं। ते त्यांनी मोजून द्यायची। खालचे जे तहसीलदार असेल, गोडाऊनकीपर असेल किंवा जिल्हा पुरवठा अधिकारी असेल यांना त्यांनी सूचना करू असं त्यांनी सांगितलेलं होतं। परंतु त्या बाबतीत कुठल्याही प्रकारचं त्यांनी न्याय निवाडा केलेले, कुठलेही धान्य आम्हाला मोजून अद्यापर्यंत राष्ट्रवाद दुकानदाराला देण्यात येत नाही। तिसरा मुद्दा आमचा असा आहे की जे राष्ट्रवाद दुकानदारांनी या महाराष्ट्र राज्यामध्ये 52,000 रेशन दुकानदारांनी जे अन्नधान्य लाभार्थ्यांना दर महिन्याला आम्ही वाटप करतो। आज मे महिना संपून गेलेले, जून महिन्याचा फक्त आज जुलै महिन्याचा दुसरा दिवस सुरू झालेला आहे। अद्याप 7 महिन्यापासून आमचं जानेवारी 2024 तर आजपर्यंत पूर्ण धान्याचं कमिशन आमचं शासनाकडे कोटी रुपयामध्ये हे बाकी आहे। जे कमिशन शासनाकडे बाकी असल्यामुळे आमची फार मोठी कुचंबना झालेली आहे। परिस्थिती शासनाने आमच्या निवेदनावर विचार करण्यासाठी आज या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा कचेरी समोर हे स्टेट लेवलला हे आंदोलन आमच्या प्रलंबित मागण्या मान्य होण्यासाठी हे आंदोलन आम्ही आज सुरू केलेले आहे। 11 वाजेपासून आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत आणि आपल्या मागण्या जुन्याच आहेत। मागे राज्यव्यापी देशव्यापी आंदोलन सुद्धा आपण याबाबत केलं होतं, तरी पण प्रशासन आपली दखल घेत नाही। यामागचं कारण काय? आता या बाबतीमध्ये आम्ही प्रशासनाचा व शासनाचा आम्ही महासंघाच्या वतीने आम्ही निषेध करतोच आहे, परंतु जर शासनाने यावेळेस मागच्या सारखे जर त्यांनी आम्हाला वागणूक दिली तर येणाऱ्या 8 तारखेला आम्ही आझाद मैदान मुंबई या ठिकाणी उपोषणला त्या ठिकाणी आम्ही आंदोलन करणार आहोत। आतापर्यंत आम्ही फक्त जिल्ह्याच्या मर्यादेपर्यंत आंदोलन सुरू केले होते। यानंतर शासनाने या आमच्या आंदोलनाची दखल जर नाही घेतली तर निश्चितच 8 जुलैला आम्ही
मुंबई ते आझाद मैदानावर शासनाच्या विरुद्ध आम्ही आंदोलन करणार आहोत. आम्ही काही आमचं भांडण नाहीये. आम्ही जे काम करतोय त्याचा मोबदला आम्हाला देण्यात यावा. उदाहरणार्थ आज जे केवायसीचं तुमचं आज गेल्या 8 दिवसापासून वर्तमानपत्रामध्ये तुमच्या छापून येत आहे, ही केवायसीचं हे गव्हर्नमेंटची जबाबदारी आहे. गव्हर्नमेंटकडे जर त्यांचे मानपावर कमी आहे हे आम्ही समजू शकतो. जसं कोरोना काळामध्ये आम्ही शासनाला रात्रंदिवस आमच्या कुटुंबाचा विचार न करता आम्ही समोर जाऊन लोकांना लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण केलेले आहे, त्याप्रमाणे आम्ही केवायसी करायला तयार आहे. परंतु त्याचा मोबदला जर तुम्ही एखादी एक केवायसी जर नेटवर्क करायला गेला आम्ही पारदर्शकता फक्त ते काम राशन दुकानदार करू शकते. ठाम आम्ही छातीवर ठेवून सांगतो तुम्हाला, कारण की त्याचं रेकॉर्ड राशन दुकानदाराकडे आधार कार्ड तुमच्याकडे म्हणजे लाभार्थ्याकडे तो आधार नंबर त्याच्यामध्ये फिट केल्यानंतर त्याचा अंगठा घेतल्यानंतर केवायसी 100% परफेक्ट काम होऊ शकतं. फक्त आम्हाला त्याचा मोबदला 50 रुपये एक केवायसीचा देण्यात यावा हे आम्हाला माझं नाव DN पाटील, अखिल महाराष्ट्र स्वस्त दुकानदार महासंघ राज्याध्यक्ष. या राज्यात 52,000 रेशन दुकानदार आज प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करीत आहेत. आम्हाला जे धान्य येतं ते निव्वळ असा खालचा पुंजा भरलेला येतो. आमचं धान्य आम्हाला मोजून मिळालं पाहिजे, केवायसीचा मोबदला मिळाला पाहिजे. आणि आमच्याकडून म्हणजे महिनाभर हा रोज काम करून घेतात, महिनाभर दुकान उघडे ठेवायला सांगतात, पूर्ण वेळ आमचा दुकानात जातो. तर आम्हाला केवायसीचा मोबदला द्यावा आणि आम्हाला कमिशन मध्ये वाढ पाहिजे. नाहीतर आम्हाला आमचं मानधन 50,000 पाहिजे, 50,000 मानधन पाहिजे. साधा अंगणवाडी सेविका 12 दिवसातून फक्त 12 वाजेपर्यंत काम करतात, तर त्यांना 10,000 रुपये महिना आहे. आणि आम्ही सगळ्या जनतेला अन्नधान्य पुरवतो, गोरगरिबापर्यंत पोहोचतो. जो नाही राहिलं त्याला मोफत धान्य वाटतो. तर आम्हाला त्याचा मोबदला योग्य दिला पाहिजे. सर्व कार्डधारकांना दिलं पाहिजे. त्याच्यातून काही शेतकरी वंचित आहे, पण त्या शेतकऱ्यांना वंचिताला पण धान्यात सामील करा. खूप जणांचं म्हणणं आहे ना.